हिमालय फक्त पर्वतरांग नाही, तर प्रत्येक रायडरचं एक स्वप्न आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं चंदीगड ते मनाली असा प्रवास. तर आज आम्ही निघालो आहोत मनालीहून एका अशा ठिकाणाच्या शोधात जिथे पोचण्यासाठी रस्ता जितका कठीण आहे तितकंच तिथलं सौंदर्य अवर्णनीय आहे. प्रत्येक वळणामागे एक नवं दृश्य, प्रत्येक चढाईनंतर एक नवा अनुभव आणि प्रत्येक किलोमीटरसोबत वाढत जाणारी साहसाची ओढ. रस्ते खडतर असतील, हवामान कधीही बदलू शकतं, ऑक्सिजन कमी असेल, पण जेव्हा ध्येय चंद्रतालसारखं स्वर्गीय असेल तेव्हा प्रत्येक अडथळा हा त्या प्रवासाचा एक सुंदर भाग बनतो. ही फक्त बाईक राईड नाही, हा स्वतःला हिमालयाच्या कुशीत हरवून पुन्हा नव्याने जगण्याचा प्रवास आहे. नमस्कार, मी आहे प्रज्वल आणि तुम्ही पाहत आहात स्पिती व्हॅली बाईक राईडचा हा दुसरा भाग. चला तर मनाली ते चंद्रतालच्या या अविस्मरणीय सफरीला आपण सुरुवात करूया. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. मनालीवरून स्पिती व्हॅली बाईक राईडच्या या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि मी आता आहे मनालीमध्ये. काय सुंदर शहर आहे बघा. आणि तिकडे एकदम डोंगरावरती तिकडे स्नो पडलाय. हा कॅमेरा ॲक्शन कॅमेरा जस्टिफाईड नाही करणार, बट आपला जो व्ह्यू आहे तो डायरेक्ट बाल्कनीतून समोर आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. हॉटेल रॉकलँड करून मनाली आणि कुल्लूच्या मध्येच ही प्रॉपर्टी आहे. रूम काहीतरी असं आहे, पण अस्ताव्यस्त झालाय, सगळा पसारा पडलेला. जशादा असं वाटतं गारेगार ना. काल एवढा उन्हामध्ये राईड करत होतो आम्ही, अचानक आता मनालीला आल्यावर असं वाटतंय भाई एसी कोणीतरी फास्ट केलाय हीटरवरनं. विराज असं वाटतंय एकदम गारगार. आजचा जो दिवस आहे तो आपला खूप चॅलेंजिंग असणार आहे. चंद्रताल खूप सारे रस्ते डिफिकल्ट येणार आहेत, मध्ये मध्ये पॅचेस, वॉटर क्रॉसिंग, खूप सारी डिफिकल्टीज, ऑफ टेरेन येणार आहेत. तर आजचा जो प्रवास असणार आहे तो खूप ॲडव्हेंचरस आणि थ्रिलिंग असणार आहे. सगळा हा असारा पसारा जो पडलाय ना तो आता एकदम कलेक्ट करू व्यवस्थित, परत बॅकअप व्हेकलमध्ये टाकू आणि थेट निघू चंद्रतालच्या दिशेने. चला, मस्तपैकी फ्रेश होतो, गिअरअप होतो आणि तुमच्या समोर येतो. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत थेट चंद्रतालच्या दिशेने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मोटो व्लॉगिंग व्ह्यूमध्ये. हा बाबा, आज सकाळी खूप धावपळ झाली. एक गाडी ब्रेकडाऊन झाली, त्याच्यामुळे पूर्ण बॅकअप व्हेकल पार्टी रखडली. आपले बाकीचे रायडर आहेत ते पुढे पाठवले, त्यांच्यासोबत आपले 2 मॅनेजमेंट टीमचे मेंबर आहेत आणि पुढे एक मार्शल आहे. सिरियसली सांगतो, रेंटल बाईक जर तुम्ही करत असाल ना तर प्रॉपर R&D करा आणि मगच निघा. त्याशिवाय रेंटल बाईक इकडे घेऊ नका. तर इथे फक्त पेट्रोल कॅरी करायचं आहे आपल्याला, कारण पेट्रोल पुढे काजामध्ये पेट्रोलचे खूप प्रॉब्लेम आहेत. आय होप की चंद्रतालला जास्त आपल्याला ट्रॅफिक नाही मिळणार. जर ट्रॅफिक मिळालं तर मग चांगलीच पंचायत होईल आपली. लेह इथून आहे 478 किलोमीटर, रोहतांग इथून आहे 56 किलोमीटर, सोलँग व्हॅली इथून आहे 18 किलोमीटर आणि मनाली इथून आहे फक्त 2 किलोमीटर. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही चंद्रतालची थ्रिलिंग ऑफ रोडिंग पाहणार आहात. आज मजा येणार आहे ऑफ रोडिंग करायला. आता प्रॉपर आपण मनालीमध्ये आहे आणि अटल टनल 24 किलोमीटर आहे इथून. भाई, मनालीमध्ये ना जेवढं फ्यूल कॅरी करू शकता ना तुम्ही कॅरी करा, बिकॉज चंद्रतालच्या मध्ये तुम्हाला फ्यूल कुठेच नाही मिळणार. चंद्रताल ते काजाच्या मध्ये पण तुम्हाला कुठेच फ्यूल नाही मिळणार. मग डायरेक्ट पेट्रोल पंप आहे ते काजाला. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, खूप सुंदर. जेव्हा मनालीमध्ये पूर आलेला ना तेव्हा ह्या नदीने खूप रौद्ररूप घेतलेला आणि हे सर्व वाहून घेऊन गेलेली ही नदी. वेलकम्स यू टू मनाली. मनाली मनाली, कव्वाली कव्वाली. 1000 रुपये नोट करा नंतर. तर चला, टँक फुल झालेलं आहे मनालीमध्ये आणि आपलं हे जे ब्लॅडर आहे ते सुद्धा आपण फुल केलेलं आहे. आता हे पाठी बंजी रोपने असं बांधूया आपण. हे फ्यूल ब्लॅडर आहे ना खरंच जबरदस्त कोलगा ब्रोसचं आहे. हे बघा, खूप जबरदस्त कामाची गोष्ट आहे. चला, दिशा निघूया. पाठी खेच दिशा. चला, लेट्स गो चंद्रताल. पेट्रोल सुद्धा भरलं आहे. तुम्हाला सुद्धा हे फ्यूल ब्लॅडर ऑर्डर करायचं असेल ना तर motor.com या साईटवरनं तुम्ही ते फ्यूल ब्लॅडर तुम्ही बाय करू शकता. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. माझा पुढचा कॅमेरा पण खराब झाला आहे, खराब नाही बोलू शकत, मेमरी कार्ड करप्ट झालं आहे त्याचं. तर आता मला मुंबईला गेल्यावरच त्याला बघावं लागेल, म्हणून आता समोरचा व्ह्यू तुम्हाला बघता येत नाही आहे. हे बघा, हे शेवटी असा बेंड करूनच खाली ठेवून देतो. काय सुंदर आहे यार हे. इकडची झाडांची जी रचना आहे ना आणि जी पद्धत आहे ना एकदम वेगळ्याच टाईपची झाडं आहेत, अशी क्रिसमस ट्री सारखी. हा समोर डोंगर बघा यार, डोंगर बघा, काय वाटतोय यार. आणि हवेत आता गारवा जाणवतोय प्रॉपर. असे रस्ते मिळाले ना की मजाच येते यार गाडी चालवायला. तुझ्या कृपेने दिन उजळे हा, तुझ्या कृपेने दिन उजळे हा, येई तव भजन वंदितो तुझला गजवदना. आणि हा, तुम्ही जर स्पिती राईड करत असाल ना तर प्री बुकिंग करूनच या,
कारण या सीझनला आहे ना, जून जुलैच्या सीझनला आहे ना मजबूत ट्रॅफिक असतं आणि मजबूत रश असतो. त्याच्यामुळे हॉटेल बुकिंग्स आहे ना शक्यतो मिळत नाहीत. आता हे कुठलं तरी मनालीचं मार्केट लागलं इकडे बघा, तुम्हाला सर्व मॅगी, मला पकोडा, ब्रेकफास्ट पॉईंट सर्व काही इथे मिळून जाईल. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो आहोत अटल टनल जवळ. आणि हा जो टनल आहे ना, हा बायपास करतो रोहतांग पासला. इथे मस्तपैकी एक फोटो काढूया आपल्या बाईक सोबत. चला तर आता फायनली आपण अटल टनलमध्ये प्रवेश करतोय. साऊथ पोर्टल अटल टनल रोहतांग. 8 किलोमीटरचा हा टनल आहे आणि आतमध्ये एवढं थंड क्लायमेट आहे ना. अरे लाईट गेली. तेच लाईट येते, लाईट जाते. आणि प्रत्येकानं 100-100 मीटरवर आहे ना टेलिफोन सर्व्हिस दिलेली आहे. तिथून तुम्ही जर समजा या टनलमध्ये अडकलात ना, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हेल्पलाईन नंबरला आणि इमर्जन्सी नंबरला. ह्या एका टनलमुळे जवळजवळ 2 ते 3 तास वाचले जातात. कारण हा रोहतांग पासला बायपास आहे. तुम्हाला रोहतांग पास करत जायची काही गरज नाही. हा सरळ रस्ता तुमचा 1 तासात तुमचा कव्हर होतो आणि डायरेक्ट तुम्ही टनलच्या त्या साईडला म्हणजे रोहतांग पास तुम्ही क्रॉस करून वरती जाता टुवर्ड चंद्रतालच्या दिशेने आणि काजाच्या दिशेने. फायनली आता हा टनल संपलाय. खूप मोठा टनल आहे भैया, खूप मोठा आहे. वेलकम्स यू टू चंद्रा ब्रिज. थँक्यू सो मच. खूप मजा आली. खूप आगळा वेगळा एक्सपिरियन्स होता हा. आणि हे इकडे थांबले आहेत आपले रायडर्स. आपली बैकअप व्हीकल पार्टी है. बाइकर नहीं है, सारे आ गए ना. मेरे पीछे तो कोई नहीं था. ह्या साईडला रोहतांग टनल आहे आणि त्याच्या पुढेच आम्ही इथे छोले कुलचे खायला थांबलोय. दिशा, छोले कुलचे आहेत की वाटाणे कुलचे? वाटाणे कुलचे आहेत. छोले कुलचे नाव दिले. चला, मी तर फर्स्ट टाइम खाणार आहे. टेस्ट करून बघूया कसं आहे. मस्त आहे. 120 रुपयाला आहे पण पैसा वसूल आहे. खूप चांगलं आहे. भरवायचं असतं लोकांनी. एवढे लाड नाही पुरवायचे, समजलं का? एक नंबर आहे. मस्त आहे ना. चला तर आता हे छोले कुलचे खाऊया. थेट निघूया कोकसरच्या दिशेने. आणि कोकसरला आता आपला एक होल्ट असणार आहे आणि तिथून आपण जाणार चंद्रतालला. आता 65 किलोमीटर लेफ्ट राईट कुठेच नाही आहे. डायरेक्ट 65 किलोमीटर नंतर एक लेफ्ट आहे. तो लेफ्ट जाणार थेट चंद्रतालला आणि तिथूनच खरी ऑफ रोडिंग चालू होणार आहे. समोर बघा ना, पूर्ण ग्लेशियर आहे, पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. कॅमेरा जस्टिफाईड नाही करत असेल बट माझ्या डोळ्यांनी जे मी बघतोय ना ते खूपच सुंदर आहे. थोडं पोटात काहीतरी गेलं ना बरं वाटलं यार. तुम्ही जर स्पिती व्हॅली करत असाल ना तर उपाशी राहू नका. पाणी पित राहा, कंटिन्यू स्वतःला हायड्रेटेड ठेवा. आणि आता कसं आहे, आपण जसं जसं उंचावर जातोय ना तसं जसं ऑक्सिजन आहे ना थोडं थोडं लो होत जातं. त्यामुळे गाडीचा पिकअप पण आहे ना, आता गाडी तेवढा पिकअप देत नाही. आता मी बघा पूर्ण थ्रॉटल दिलाय, 3rd गिअरवर गाडी आहे तरी पण माझी गाडी आहे ना 40ला स्ट्रगल करते बघा. हे बघा, कारण ऑक्सिजनची कमी आहे. ऑक्सिजन इथे लो आहे. आता माझ्या राईट साईडला ही जी बघताय ना तुम्ही, ही आहे चेनाब रिव्हर. आतमध्ये लेफ्टलाच ठेवा गाडी. राईटला ठेवलात ना तर एवढ्या समोरून फास्टमध्ये येतात ना, पटकन समजत नाही गाडी येते ती. आणि चुकून पण ब्लाइंड स्पॉटला ओव्हरटेक करू नका. इकडे समोर जर रस्ता क्लिअर दिसत असेल ना तरच ओव्हरटेक करा. तर इथे करूच नका, कारण इकडचे जे लोकल टॅक्सी ड्रायव्हर आहेत ना, काही हरियाणा परत हिमाचलवाले खूप बेकार गाडी चालवतात. खूप. वाह, काय व्ह्यू आहे. हा बघा, हा जो रस्ता जातो तो सरळ काजाला जातो आणि हा खाली चंद्रतालला जातो. आणि आता इथून एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग चालू होणार आहे. चला आता एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग चालू होते. आता कुर्सी की पेटी बांधो और चलो, लेट्स गो टू चंद्रताल. फुल्ली ॲडव्हेंचरस थ्रिलिंग रस्ता आहे हा. हे तर काय नाही, ही तर सुरुवात आहे. पुढे एकदम एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग मिळणार आहे आपल्याला. पूर्ण चिखल आहे त्यामुळे ना घसरायला होतं. पाठचा टायर आहे ना ट्रॅक्शन बनवत नाही. आणि बाप रे, खतरनाक. नाही नको नको नको, बस बसून राहा. शपथ, काय रस्ते आहेत भाई. ते पूर्ण पाण्यातून रस्ता आहे हा. तर फुल डेंजर. पूर्ण ना स्लश आहे खाली, रेती वाळू, पूर्ण पाणी की चिखल सगळंच आहे इकडे. दगड धोंडे पण आहेत. मैं लेफ्ट में जाता हूँ, आपका राइट में निकल जाए. पीछे नहीं जा सकता मेरा भी गाड़ी. मैं लेफ्ट में दबा देता हूँ.
मैं वही लेफ्ट में दबा देता हूँ गाड़ी। हाँ मैं वही बोल रहा हूँ आपको। आने दो आने दो आने दो आने दो। शिट डेंजर यार। तेव्हा घसरते बघा कशी खाली। बापरे काय सीन आहे बघा लेफ्ट साईडला आणि मी कुठून गाडी चालवतोय। राम 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 राम। ओह शिट भाई बेकार टेरेन आहे हा बेकार। क्रॅम्प आला पायात। ओह शिट शिट शिट। ओ क्रॅम्प आला। पावसाला काय सुरुवात झाली आहे। ॲक्शन कॅमेरा वॉटरप्रूफ नाही आहे। DJIचा वायरलेस माईक लावायला पाहिजे होता यार। ठीक आहे एनिवेज बघूया। जास्त जोरात तर नाही आहे। जास्त जोरात आला तर आपल्याला कॅमेरा काढून ठेवावा लागेल। माझ्या राईट साईडला हा पूर्ण दिसतोय ना, हा बघा हा पूर्णपणे बर्फ आहे। या साईडला टेम्परेचर सुद्धा तसंच आहे। आता तुम्हाला वाटत असेल पण टेम्परेचर खूप ड्रॉप झालंय। थंडी खूप जाणवते। हा बघा हा पूर्ण बर्फ आहे आणि हे पूर्ण ग्लेशियर वितळलेलं पाणी आहे ना ते वाहत आहे। पूर्ण बर्फ बघा हा भाई गजब आहे यार गजब। अजून एक मोठी वॉटर क्रॉसिंग आली आहे। आय होप की पटकन तिथून निघेल गाड्यातून फटाफट। गणपती बाप्पा मोरया। हा ग्राउंड क्लिअरन्स चांगला असल्याचे फायदे या गाडीने मला खूप दिलेत आज। ESDचा हा एक बेनिफिट आहे, ग्राउंड क्लिअरन्स खूप चांगला आहे। माउंटन गोट आहे ही गाडी, माउंटन गोट। अशा प्रकारे अजून एक वॉटर क्रॉसिंग पार झालेली आहे। आता गाडी गिअरवर कंट्रोल करा। डिस्टन्स ठेवा एकमेकांमध्ये। डिस्टन्स ठेवा डिस्टन्स ठेवा। भाई मला राजमाचीची आठवण आली यार। राजमाचीला पण असेच रस्ते होते। 57 किलोमीटरची ऑफ रोडिंग आहे आणि ही बर्फाची दिवाळ बघा किती मोठी आहे। हा सर्व ॲक्च्युली बर्फ वितळला आहे ना त्याचं पाणी येतंय बघा। खूपच रिस्की रस्ता आहे भाई। स्पिती बिगिनर लोकांसाठी नाही आहे। ॲडव्हान्स असाल, चांगलं नॉलेज असेल गाडी चालवायचं तरच स्पितीला या। स्पेशली चंद्रताल। स्पिती तर काय कराल पण चंद्रताल चिखल तुडवतच चाललोय आम्ही मगासपासून भाई। स्पिती व्हॅली इज नॉट फॉर बिगिनर्स। बापरे BROने फक्त हाच रस्ता ठेवलाय। हा पण बनवला ना पण मजा नाही येणार ती। आपल्याला कशी थ्रिल पाहिजे, थ्रिल। आणि असं वाटलं पाहिजे की भाई राईड करतोय। भाई सफर सेनापूर स्पिती मध्ये मचा होते आपली फुल। MH सगळे महाराष्ट्राची पब्लिक। भाई महाराष्ट्रातल्या लोकांना इथे फुल रिस्पेक्ट आहे। पण काय पण बोला MH गाडी दिसली ना की डायरेक्ट जय महाराष्ट्र बोलतात इकडची लोक। बापरे लुक ॲट दिस व्ह्यू। काय झालंय बघा एकदम वरती एकदम वरती। बघा 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 रस्ता बघा रस्ता बघा रस्ता बघा रस्ता। गाडी टेकली आता खाली टेकली माझी गाडी। ओ हो हे बघा ना बाजूला बघा ना 1000 फूट खोल दरी आहे। नजर हटी दुर्घटना घटी या ठिकाणी लागू होतं। 4x4 व्हेकल आहेत ना अशा इझिली निघून जातात इथून। जय महाराष्ट्र। बघितलं मी मगाशी बोललो ना तुम्हाला MH नंबर प्लेट पाहिल्यावर। हा बघा वॉटरफॉल बघा। वाव सच ब्युटिफुल। ओ हो 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 हो। कधी पण एक आयडिया करा, थर्मल लायनर आतमध्ये घाला, वरती जॅकेट घाला आणि त्याच्यावरती रेनकोट घाला। काही सॉर्टेड विषय आहे। जास्त तुम्हाला काय कॅरी करायची पण गरज नाही। आता हे ग्लव्स रॅमस्टर घातलेत मी। वॉटरप्रूफ आणि विंटरप्रूफ ग्लव्स आहेत हे। जेवढी ऑफ रोडिंग ही इझी वाटते ना तेवढी नाही आहे मित्रांनो। मध्ये मध्ये पॅच इझी आहेत बट काय काय ठिकाणी पॅच आहेत ना खूप डिफिकल्ट आहेत। वेलकम्स यू टू छारतू। अल्टिट्यूड 3200 मीटर समुद्र सपाटीपासून। छत्रूच्या छत्रछायेखाली आता जेवायचं आहे आपल्याला। लावा इकडेच। आता पुढे जरी लावलास तरी चालेल। पूर्ण चंद्रतालच्या रस्त्यावरती फक्त छत्रूमध्येच तुम्हाला प्रॉपर खायला मिळेल। आणि मंदार राहुल काय मागवलं? राजमा दाल चावल। अच्छा मंदार नाही राजमा। ओमकार राजमा ग्रेट। दादा झालं जेवण? अच्छा ओके। दादा झालं का जेवण? जबरदस्त। कसं वाटलं? दाल चावल खाल्ला घरच्या सारखं आहे। पण चंद्रतालला आल्यावर दाल चावल खाणं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे। कारण की तेवढ्या लांबून सामान आणणं आणि इकडे सगळ्यांना देणं हेच महत्वाचं आहे। बरोबर। आणि हे इकडे मिळतंय ही मोठी गोष्ट आहे। मोठी गोष्ट आहे कारण की मध्ये काहीच नाही। अशी काहीतरी सिटिंग अरेंजमेंट आहे। वाह राजमा चावल। प्रोटीन इधर भी नहीं छोड़ने का, कॉम्प्लेक्स कार्ब्स। ना सुधाकर भाऊ काय खाताय? दाल खिचडी दाल चावल। राजमा चावल नाही रे। अरे भाऊ कदम एकदम मजा।
कशी वाटली ऑफ रोडिंग? अरे भाऊ आपला 125cc वर पल्सर 125 वर आलाय, मानला पाहिजे भावाला. सगळ्यात छोटी बाईक आहे पण भाई ऐकत नाही काय, सगळ्यांना मागे टाकतोय. सिया कसं वाटतंय? हॅलो कर, हॅलो. काय खाते तू? राजमा. ओ माय गॉड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. प्रीती वहिनी, तनुजा मॅम, कसं आहे जेवण इकडचं? म्हणजे ह्या टेरेन मध्ये असं जेवण मिळणं म्हणजे चांगली टेस्ट आहे, ऍक्च्युली चांगली टेस्ट आहे. आदू तब्येत कशी आहे? एकदम मस्त. ऑफ रोडिंग का जाम मजा आली. ऍक्च्युली ऑफ रोडिंग इज अ टोटली रोलर कोस्टर. उद्या पण रोलर कोस्टर राईड आहे आपली. चला आता जेवून घेऊया आणि निघूया पुढे. पुढे अजून बरंच अंतर कापायचं आहे आपल्याला. मस्तपैकी पोटभर जेवलं. राजमा चावल, ब्रेड ऑमलेट, दाल खिचडी, कढी चावल, पोट भरून खाल्लंय मस्तपैकी. आणि आता चंद्रताल मला हार्डली इथून 1 ते 1.5 तासावर दाखवतोय. आणि हा आता असा रस्ता लागलाय भाई. असा जरी रस्ता असेल ना काय वाटणार नाही, पण तो ओबड खाबड चिखल विखल भाई तसा रस्ता नको. पण ठीक आहे, वन टाइम एक्सपिरियन्स आहे, जे ती मजाच वेगळी आहे. शेवटी आलोय कशाला यार, हेच तर करायला आलोय इकडे, ऑफ रोडिंग आणि ॲडव्हेंचर. नहीं लगी नहीं, ये टूट गया इधर से, वो आ गया ना सामने से. हाँ नहीं मैं आधा उतर गया था. नहीं जगह पे लेट छोड़ दी मैंने गाड़ी. कूलेंट लीक कर रहा है. लागलं ना तुला? ऑल ओके ऑल ओके ऑल ओके. ये पत्थर पे से है ना, पैर टच नहीं हुआ मेरा. और इसका स्टँड भी थोड़ा आगे लेते. ऍक्च्युली सीन असा झाला, समोरून एक गाडीवाला आला आणि मला पटकन समजलं नाही, डायरेक्ट स्लोप होता. तर मला पटकन ती दिसली ना आणि तिने अचानक टाकली तर मी पूर्ण वन साईडला पुश झालो. आणि खाली पूर्ण दगडी होत्या, तर पाय माझा खाली टेकला नाही. तर पूर्ण 200 किलो वेट माझ्या एका पायावर आलं आणि गाडी पूर्ण मी खाली टेकून दिली. बोललो जाऊ दे, गाडी पडू दे, बट पायात क्रॅम्प बिम्प आला किंवा मसलला काय कॅच बिच आला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. लुक ॲट दिस ब्युटिफुल व्ह्यू. काय व्ह्यू आहे यार. प्रॉपर समोर आहे माझ्या हिमालयन पर्वतरांग आणि पूर्ण त्या पर्वतरांगेवरती पांढरा शुभ्र बर्फ आहे. आम्ही राईड करतोय, फुल्ली ऑफ रोडिंग राईड करतोय चंद्रतालच्या दिशेने. भाई हा रस्ता ऑफ रोडिंग रस्ता पण आता एकदम जन्नतचा रस्ता वाटायला लागला, स्वर्गाचा रस्ता वाटायला लागला. भाई मगाशी पाठी पडलो मी, तेव्हा नकलगाड आहे ना, त्याच्यामुळे माझी बोटं वाचली. बघा नकलगाड कसं तुटलं बघा. हे रस्ते तुडवून मला आता फक्त एकच भजन आठवतंय, नको देवराया अंत आता पाहू. भाई अंत पाहिलाय आज. लिटरली उभ्या आयुष्यात जेवढी ऑफ रोडिंग केली नसेल ना तेवढी आज केली आहे मी. तरी पण काय बाबा, चंद्रताल यायचं नाव येत नाही, पण हे व्ह्यूज आहेत ना यार, अट्रॅक्ट करतायत स्वतःकडे. असे 4 वाजत आले आहेत आणि मनालीवरनं चंद्रतालचं अंतर आहे फक्त 110 किलोमीटर. ते 110 किलोमीटर कंप्लीट करायला आम्हाला किती तास लागले आता तुम्हीच मोजा. सकाळी 8:30ला निघालेलो आणि आता 4 वाजत आलेत, तरी पण अजून चंद्रतालला आम्ही पोहोचलो नाहीये. म्हणजे विचार करा कसली भयानक ऑफ रोडिंग आहे ही. माझ्या ऑफ रोडिंगचा अंत पाहणार आहे आज ही चंद्रताल. समोर बर्फाचे डोंगर, बवासीर सारखा रस्ता. काही सोलो असतो ना मी तर काय टेन्शन नव्हतं, पण विथ पिलियन आहे ना तर खूप थकायला होतं. कारण पिलियनचा पार्टी वेट आहे, परत टॉप बॉक्सचा पार्टी वेट आहे, आणि त्यात हे ऑफ रोडिंग आहे आणि वरून सॅडलिंग पण करू शकत नाहीये. मग तिथे प्रॉब्लेम होतोय. सॅडलिंग करत गेलो असतो ना मस्तपैकी धड 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 धड. हा रस्ता आहे ना काहीच नसतं माझ्यासाठी. दिशा मॅडम विक्रम वेताळासारख्या माझ्या पाठी बसूनच असतात, चिटकूनच असतात. काय बोल तर त्यावर काय करू शकत नाही, कारण भाई तिचा सपोर्ट मला खूप असतो. तिला विसरून चालणार नाही. प्रत्येक राईडला ती सपोर्ट करते मला. ठीक आहे, पिलियनसोबत राईड करायची पण एक वेगळीच मजा आहे, एक कंपनी असते. बट अशा रोडवरती पिलियन नकोसा वाटतं. बापरे, हा पॅच बघा काय आहे हे. माझ्या उभ्या आयुष्यात अशी ऑफ रोडिंग मी कधीच केली नव्हती, जी मी या ठिकाणी येऊन चंद्रतालला करते. पाठ, बोचा, कंबर सगळं काही दुखायला लागलं. हे बघा असं सॅडलिंग करत गेलो ना काय वाटत नाही. मग हे बघा असं हे खूप इझियर होऊन जातं. इथे बर्फामध्ये थांबलोय. कसला पांढरा शुभ्र बर्फ आहे आणि हा बर्फ मी जरा वेळसाठी हातात घेतला आणि माझी बँड वाजलेली आहे. कसला बर्फ आहे बघा, पण जबरदस्त फिलिंग आहे. हे बघा हा 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 हा. हेरवी एवढी तापतेस, आज का नाही तापलीस? विचार करा, मी SD च्या इंजिनला हात लावतोय लिटरली. ओ भाई साहब, ह्या चंद्रतालने मला चंद्र तारे ग्रह सगळेच दाखवले भाई. आणि हे बघा ना कसे रस्ते आहेत बघा ना. बाजूला डायरेक्ट बर्फाच्या भिंती आणि मधून पूर्णपणे हा ऑफ रोडिंग रस्ता. आणि क्लायमेट पण आता हळूहळू सिंगल डिजिट मध्ये जात आहे. सिंगल डिजिट काय, मला तर असं वाटतं मायनस मध्ये गेलं असेल आता. मगाशी बर्फात हात घातला ना मी, माझे असे हात सुन्न झाले ना, असं वाटलं भाई झक मारली आणि बर्फात हात घातला.
तुम्ही विचार करा ना, बर्फ जसाच्या तसा आहे, वितळला नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की काय टेम्परेचर असेल की तो बर्फ अजून तसाच्या तसा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा पूर्ण हा बर्फ आहे, आजूबाजूला दिसतोय. हा काय भाई, हा रस्ता नाहीच आहे. रस्ता बोलूच नाही शकत तुम्ही याला. आणि हे जिमनीवाले भाई साहेब कसल्या गाड्या चालवतात यार. लिटरली 40-50च्या स्पीडला गाड्या चालवतात इथे, आणि आम्ही इथे 20च्या स्पीडला आहे. मन करतंय माझं ना की टॉपबॉक्स सरळ बॅकअप व्हेकलमध्ये टाकू, दिशाला पण बॅकअप व्हेकलमध्ये बसू आणि लिटरली सायडलिंग करत या रस्त्यांवरती आहे ना धुमाकूळ घालू. एसडीच्या शक्तीचा उपयोग मला करता येत नाहीये या ठिकाणी. आईची कटकट. हा भाऊ दिल्लीवर ना भाई ऍक्टिवा घेऊन आलाय. आई शपथ. हा बघा समोर हा चालतोय तो माझ्या. भाईच्या गावात भाई पब्लिक आहे ना खरं क्रेझी आहे, क्रेझी. आई शपथ, काय रे हा रोड आहे. वॉटर फ्लो बघा फक्त यार, पाण्याचा फ्लो बघा. हा शपथ. अरे रे 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 रे, धबधबा. मजा आली की नाही? करा ऍडव्हेंचर करा. उमलिंगला करताना पण मला एवढा त्रास नव्हता झाला जे चंद्रताल करताना झालाय मला. लेफ्ट साइडला 1000 फूट खोल दरी आहे. तर खाली डोकावलं तरी गरगरतंय. ये कहा आ गए हम, यू ही साथ साथ चलते. हे बघा आपली सफर सेना बघा कशी चंद्रतालला मचावते फुल. दुख गई गंडिया गंडिया मेरी गंडिया. शुट. ओह